तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण आणलंय एकदम खतरनाक एकदम विशाळ अल्बम डिझाईनवर ट्युटोरियल। तर नक्कीच काहीतरी नवीन केलंय, 100% तुम्ही याला ढीग प्रेम द्यायचा आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे काय की आजचं जे काही सेक्शन आहे रेग्युलर बेसिस एकदम सिंपल थीम आहे। तर या थीमला जर तुम्ही ढीग प्रेम दिला भरमसाठ प्रमाणात तर नक्कीच सिनेमॅटिक थीम असेल किंवा क्रिएटिव्ह थीम असेल अल्बममधली जी मी फोटोशॉपमध्ये शिकवतोय स्टुडंटना, तर त्या थीमचं त्या लेवलचं ट्युटोरियल मी 100% लवकरात लवकर घेऊन येईन। फक्त या ट्युटोरियलला 100% ढीग प्रेम द्यायचा आहे। तर आजच्या ट्युटोरियलमध्ये जे काय आपण पिक्स वापरल्यात तर ते आपण जे काय मयूर कुडलकर यांची फोटोग्राफी आहे प्रॉपर, तर त्यांची आयडी तुम्हाला इंस्टाग्रामला भेटेल, त्यांची बी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन। तर चांगल्या प्रकारे फोटोग्राफी आहे। तर भाऊंनो, आजच्या ट्युटोरियलला 100% ढीग प्रेम द्या, आजच्या ट्युटोरियलला लाईक करा आणि भरमसाठ प्रमाणात ढीग प्रेम द्या। आजच्या ट्युटोरियलला शेअर करा, कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। काहीतरी नवीन ट्राय केलं त्यामुळे ढीग प्रेम मिळवतील। त्याचबरोबर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येते 21 तारखेला जे काही आपली फोटोशॉपची बॅच चालू होणार आहे तर त्याला भरपूर भरमसाठ प्रमाणात प्रतिसाद द्यायला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर दिसला आहे यावर कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला पुढं इन्फॉर्मेशन दिसेल, अजून सविस्तर इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर नक्कीच मला कॉल करा, नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सविस्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवतो किंवा निवांत आपण बोलूयात। ओके, ढीग प्रेम द्या आपल्या आजच्या बॅचला पण आणि या व्हिडिओला पण। तर चला, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भाऊंनो, आता आलो आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ती म्हणजे साईज काय घ्यायची आहे। तर साईज बघा प्रॉपर्ली त्या 3 डॉटमध्ये गेलो, इमेज साईजमध्ये गेलो आणि इथं बघा साईज विड्थ ठेवायची आपल्याला 18,000 आणि हाईट ठेवायची आपल्याला प्रॉपर 6,000। ओके, तर या थीममध्ये 3:1 रेशो या थीममध्ये आपण घेतलेला आहे। तर त्या थीममध्ये चेक करा, या थीममध्ये आपला संपूर्ण असा कॅनव्हास आलेला आहे आणि हे प्रॉपर्लीरित्या संपूर्ण ओपन पेज आहे। ओपन पेज म्हणजे संपूर्ण शीटची साईज आहे, म्हणजे जसं की हे जे काय मधला भाग तुम्ही बघायला आहे हे एक पेज होते आणि इकडचं एक पेज होते, म्हणजे एकूण 2 पेजचं आपण करावं, एवढं लक्षात घ्या। म्हणजे आपला अल्बम बंद असतोय आणि ते ओपन केल्यावर आपलं जे काय संपूर्ण प्लेन सेक्शन आहे तर ते दिसावं, त्या थीमची डिझाईन करायची असते, एवढं लक्षात घ्या। तर चला, तर आता आपण डिझाईनला आपल्या आजच्या सुरुवात करूयात। तर पहिली गोष्ट म्हणजे आता जास्त करून मी म्हटलं आहे मागाशीच की जरा सिंपल थीम आहे, तर त्यामुळं नक्कीच चेक करून घ्या। तर पहिली गोष्ट आपण पहिला पिक ॲड करूयात रेग्युलर बेसिसला। तर या थीममध्ये हा वाला आता जास्त करून फोकस आपल्याला आपल्या मेन चेहऱ्यावरती ठेवायचा आहे। त्या थीममध्ये प्रॉपर्ली ते मी काही गोष्टी कटआउट करून घेतो आणि त्या एका बाजूला आपण छान प्रकारे इझिलीरित्या वापरूयात। तर चला, या थीममध्ये प्रॉपर्लीरित्या चांगल्या प्रकारे आपण घेतलं आहे। तर इथनं रिलेटिव्ह साईजमधनं जर आपण जरा कमी करून घेऊयात गोष्टी, तर 100पर्यंत आपण घेतल्या गोष्टी। ओके, चेक करू शकता या थीममध्ये लावलेल्या आहेत। तर त्यानंतर पुढील मुद्दा आहे, इथनं मी काही जरा शेप घेतो इझिलीरित्या या थीममध्ये, असा शेप घेतला आहे तर ते चेक करून घ्या तुम्ही प्रॉपर। या शेपचा कलर जर आपण हे जे काय आपलं पिक्स आहेत ह्या पिक्सवरचाच आपण उचलून ठेवायचा, तर पिक्सवरचाच पिक उचलून म्हणजे आपलं उचलून ठेवायचं आहे, त्यामुळे प्रॉपर्लीरित्या जरा आपण त्यात कलर बिलर बदलू शकतो, नो प्रॉब्लेम। या थीममध्ये आपण घेतलेला आहे। तर इथं आता आपल्याला काहीतरी डिझाईन लेवलला काहीतरी एकदम युनिक लेवलला जे काय आपलं पिक्स आहेत तर ते करायचं आहे, तर ते आपण जरा बघूयात। तर जर आपल्याला चेहरा हायलाईट करायचा आहे तर चेहऱ्याचा भाग आपण प्रॉपर जरा क्रॉप करून घेऊयात इझिलीरित्या, अशा थीममध्ये बघू शकताय इझी। आणि त्यानंतर प्रॉपर्लीरित्या आपला जसं की हाताचा भाग म्हणजे आपल्याला जरा त्या थीममध्ये जरा स्क्वेअरिश टोन त्या थीममध्ये द्यायचा आहे। ओके, डन। जरा उभ्या थीममध्ये आपण घेतलेलं आहे। तर या थीममध्ये आपण बघू शकतो याला जरा आपल्याला रिलेटिव्ह साईजमधनं जरा कमी करायचं आहे इझिलीरित्या, जरा कमीच करा, कारण का त्यानंतर आपल्याला त्यात जरा शेप बीप ॲड करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून बघू शकताय परफेक्ट आपलं सेट झालेलं आहे, बरोबर मध्ये ठेवलं आपण। आता ह्या इमेजला आपल्याला प्रॉपरलीरित्या ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे। कुठनं करू शकतो, इथनं कलर सेक्शनमध्ये जाऊन जे काही सॅच्युरेशन आहे हे डाऊन करायचं इझिलीरित्या, म्हणजे आपल्या एका क्लिकमध्ये ब्लॅक अँड व्हाईट झालं। मग याला पाठीमागं जरा सपोर्टिव्ह शेप आपल्याला लावणं गरजेचं आहे, तर तो सपोर्टिव्ह शेप आपण घेऊयात इझिलीरित्या फास्टलीरित्या। चला, तर फायनली सपोर्टिव्ह शेप आला, मी जरा खाली घालवतो गोष्ट जी आहे तर ती। आणि त्यानंतर या सपोर्टिव्ह शेपचा जो काय कलर आहे हा चेंज करायचा, जरा आपल्याला कोणता आपल्याला कलर सूट होते, जसं की आपली जी काय इमेजेस असेल तर त्यावरचाच उचलून घ्या इझिलीरित्या। पर्पल बिर्पल घेतला तरी छान दिसेल त्या थीममध्ये, कोणता योग्य वाटतंय कोणत्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे आवडतंय त्या थीममध्ये तुम्ही घ्या, नो प्रॉब्लेम। बाकी हा जो काय मुद्दा आहे ह्याला तुम्ही जरा स्ट्रोक बिक लावला आणि जरा अवघच तुम्ही म्हणू शकताय प्रॉपर्लीरित्या जरा आपला शॅडो बिडो लावला तर तो अजून नेक्स्ट लेवलला जरा दिसेल एकदम छान प्रकारे। तर जरा मी इथनं ब्लर कमी करतो प्रॉपर, इथनं जरा हे राईट साईडला आणि जरा डाऊनवर्ड साईडला एक 7-8पर्यंत।
चला त्यानंतर जरा ब्लर आपण वाढवूयात, हेवी करूयात आणि त्यानंतर मग जरा आपण इथनं ट्रान्सपरंट करूयात, जेणेकरून जे काय आपल्या ब्लरचं म्हणजे जे काय आपला कलर आहे तर तो जरा ट्रान्सपरंट शॅडो मारला की ते एकदम छानरित्या दिसेल. तर या थीममध्ये आपण इझिलीरित्या एकदम कडकरित्या संपूर्ण गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा, आता आपल्याला पिक्स ॲड करायचे आहेत, पिक्स वापरायचे आहेत ह्या थीममध्ये. तर या थीममध्ये आपण डायरेक्टली पिक घेऊ शकतो किंवा डायरेक्ट क्रॉप केला तरीही चालेल, बघा चेक करा तुमच्यानुसार. तर त्यानंतर इथं रिलेटिव्ह साईजनं आपण प्रॉपर्ली ते जरा कमी करूयात, म्हणजे प्रॉपर्लीरित्या आपल्याला गोष्टी सेट करता येतील. तर हे आपण लावलं इथं इझिलीरित्या एकदम परफेक्ट लेवलला. जर आपण मोठं करू शकतोय नो प्रॉब्लेम. डन, इझी. त्यानंतर जरा मी पोझिशन सेट करतो. ओके, परफेक्ट. त्यानंतर आता प्रॉपर विषय काय आहे की आपल्याला इथं जर बघायला गेलं, जरा मी इथनं जो काय हात आहे हा जरा क्रॉप करतो, कारण का तिकडे जागा राहणं गरजेचं आहे. हां, तर या थीममध्ये आता इथं आपल्याला शेप वापरायचा आहे, एकदम रेग्युलर लेवलला शेप वापरायचा आहे. तर तो शेप प्रॉपर्लीरित्या आता आपण इथनं घ्यायचा आहे, कुठला ट्रायंगल लेवलचा शेप घ्यायचा आहे. तर तो आपण घेऊयात, जेणेकरून आपल्याला मध्ये भरपूर काही नवीन गोष्टी करता येतील. तरी फिरवून घेऊयात. इझी, या थीममध्ये आपण घेतला आहे. ह्याचा जरा कलर चेंज करूयात फास्टलीरित्या. आपला जसं की तुम्ही म्हणू शकताय जरा आपण ग्रे थीममध्ये ठेवला आहे, आपण त्याला तुम्ही लाईट केला तरी चालेल. इझिलीरित्या ह्याला मी फिरवून घेतो. बरोबर या थीममध्ये आपण घेतलेलं आहे. जरा चेक करून घ्या प्रॉपर, जरा मला मोठं करायला पाहिजे असं मला वाटायलं, बघतो मी. तर त्या थीममध्ये जो काय आपण शेप घेतला आहे ना त्याला जरा मोठं करून घेऊयात. जसं की जरा आपलं ग्रीड बीड ओपन करत, त्यामुळे जरा आपल्याला गोष्टी कळतील कुठंपर्यंत गेले काय गेले. या थीममध्ये याला घेतलं कॉपी करून, प्रॉपर याला फिरवून घ्या छान प्रकारे. इझिलीरित्या इथं सेट करा बरोबर. त्याच्या पुढंच सगळ्या गोष्टी असतील त्या मी जरा जे काही सिलेक्ट व्हायला त्या जरा मी ऑफ करतो तात्पुरत्या. हे जरा ग्रेड ऑफ करतो. त्यानंतर जे काय बरोबर मधोमध आपल्याला एक पिक ॲड करायचा आहे. ओके, डन. परफेक्टलीरित्या आपण बरोबर मधोमध जरा त्याचं हे चेंज केलं. त्यानंतर याला जरा आपण स्ट्रोक लावूयात. 4 सेक्शनमध्ये लावला आणि याला आपण जरा स्ट्रोक लावूयात. 4 सेक्शनमध्ये लावला. ओके, प्रॉपरमध्ये आता आपल्याला एक पिक ॲड करायचा आहे, जो खास करून चेहऱ्याला जास्तीत जास्त करून आपल्याला परफेक्टलीरित्या हायलाईट करेल असा. तर या थीममध्ये आपण घेतला आहे पिक. तर या पिकला इझिलीरित्या आपल्याला काय करायचं आहे, ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे प्रॉपर. जसं की जरा लहानच ठेवूयात, कारण का वर खाली आपलं टेक्स्टिंग येणार आहे, त्यामुळं बरोबर मधोमध इझिलीरित्या ठेवला आणि त्याला स्ट्रोक लावला. 4पर्यंत लावला आहे, बघू शकताय इझिलीरित्या एकदम खतरनाक. तर आता वर खाली जे काय मी पेंज दिल्यात तर त्या तुम्हाला लावायचे आहेत, हे चेक करून घ्या. इझी. जसं की आपण रिलेटिव्ह साईजमधून जरा कमी जास्त करू शकतो, नो प्रॉब्लेम. ओके, डन. त्यानंतर वरचा आपला मुद्दा जो काय हे झालं आहे आपलं, वरचा आपला मुद्दा सेट करायचा आपल्याला ह्या थीममधला. त्याला पण आपण प्रॉपर रिलेटिव्ह साईजमधून जरा हे चेक करून घ्या. टेक्स्टिंग संपूर्ण आपण गुगलवरनं घेतलेलं आहे. आता हे लईच लहान केल्यामुळे आपल्याला प्रॉपर्लीरित्या वेगळं वाटेल, पण चेक करून घ्या. इझिलीरित्या सगळ्या गोष्टी सेट होत्या. जेव्हा आपण अल्ट्रामध्ये सेव्ह करतो तुम्हाला मी ते तेव्हा झूम करून दाखवतो. तर या थीममध्ये आपण ते टेक्स्टिंग लावलेलं आहे. त्यानंतर आता इकडची जे काय राहिलेली इमेज आहेत तर ते आपण घेऊयात इझिलीरित्या, जी आपली ही वाली आहे. आता यात आपल्याला फोकस कुठं ठेवायचा, जास्त करून आपल्या चेहऱ्यांवर ठेवायचा, त्यामुळे त्या लिंकचा आपण क्रॉप करून घेऊयात. इझी. प्रॉपर हे सगळ्या शेपच्या खाली घालूयात, जेणेकरून ते परफेक्ट दिसेल. आणि याला लहान करायचं आपल्या रिलेटिव्ह साईजनं. इझी. जरा मी लहान करतो.
एकदम परफेक्ट लेवलला आपण सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत. तर या थीममध्ये आपला अल्बम सेक्शन तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटता नक्कीच कमेंट करून सांगा. सिम्पल बट स्वीट होता, पण एकदम खतरनाक लेवलला आपण केलेलं आहे. समजलं आणि आवडलं असलं तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि ह्या ट्युटोरियलला जर भरमसाठ ढीग प्रमाणात प्रेम मिळालं तर 100% आपण नेक्स्ट ट्युटोरियल सिनेमॅटिक प्लस क्रिएटिव्ह लेवलला एकदम टॉप अल्बम सेक्शन घेऊन येणार आहोत लवकरात लवकर. ओके, तर त्यामुळे आपल्या आजच्या ट्युटोरियलला ढीग प्रेम द्या. तर भेटू लवकर आपण एकदम चांगल्या खतरनाक नाद विशाळ व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीग प्रेम. बाय. धन्यवाद.